नमस्कार मित्रांनो. एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजूच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. रायाचं वेडं प्रेम पाहून आता इंद्रायणी धर्माधिकारी मॅडम मंजिरीपर्यंत पोचलेले असतात. तर इकडे राया काही ऐकायला तयार नसतो. त्यामुळे आता मॅडम खूपच भडकतात आणि डिफिकल्टला आता रायासमोर आणतात आणि म्हणतात, राया हे बघ, हा तुझा मित्र डिफिकल्ट नाहीये, हा इन्स्पेक्टर अविनाश कांबळे हे विसरू नको. आणि हा हा डंकी नाहीये, तर अतुल साळुंके हाही एक नामवंत ऑफिसर्स आहे. आणि हे तुझ्या आजूबाजूला दिसत आहेत ना, हेही या टीममधलं एक भाग आहेत. आणि राया, म्हणूनच तुला अजूनही सांगते, आता या सगळ्यांनी त्यांची ओळख संपवली. त्यामुळे तूही आता विशाल भोसले ही तुझी ओळख लक्षात ठेव. तू राया नाहीये. त्यावर लगेच राया म्हणू लागतो, मॅडम पण. त्यावर लगेच आता मॅडम म्हणू लागतात, अजूनही काही विसरलाय का तू? ती बाई तुझ्या आयुष्यात तुझी आई म्हणून आली होती, विसरलास का? आता मात्र लगेच आपल्या आईबरोबर घालवलेले क्षण इथे राहायला आठवू लागतात. त्याच वेळेस आता मॅडम म्हणू लागतात, आठवलं ना? ती बाई तुझी आई नव्हती, ती पण आपल्या या रेस्क्यू टीमचा एक भाग होती. ती प्रसिद्ध इन्स्पेक्टर अर्चना महाडिक होती. आणि तिने स्मृती जाण्याचं नाटक केलं, तुझी आई असल्याचं नाटक केलं. आणि ती तुझ्या घरात राहून तुझ्यावरती नजर ठेवत होती. प्रत्येक क्षणाक्षणाला तुझी अपडेट आम्हाला देत होती. आठवतंय ना राया? आता मात्र रायाला ते सगळे काही क्षण आठवू लागतात. त्याच वेळेस आता मॅडम म्हणू लागतात, अरे आपल्याला देशासाठी हे सगळं नाटक करावं लागलं, कारण हे सिक्रेट आपल्याला या देशाच्या सुरक्षिततेसाठी करणं खूप गरजेचं होतं. कारण मिहीर 2 वर्ष गायब होता, त्या प्लेटही गायब होत्या. आणि त्या प्लेट्स मिळवण्यासाठी आपण ह्या रेस्क्यू टीमने हे सगळं सिक्रेट मिशन सुरू केलं होतं. आणि त्याच वेळेस राया, तू मला भेटला होता, तू येरवड्यात जेलमध्ये होता. पण तुझ्याकडे बघून मला जी धमक दिसली ना, त्याच वेळेस मी लक्षात घेतलं होतं की हे काम फक्त तूच करू शकतो. कारण देशासाठी तू काही करू शकत होता. तू एक सच्चा देशभक्त होता. आणि म्हणूनच मी तुझी निवड केली. आणि राया, तूही कफन डोक्याला बांधून या देशासाठी लगेच या मिशनसाठी तयार झाला. तू राया बनला. पण आता तुला ती राया ही ओळख विसरावी लागेल. कारण मिहीरही संपलाय आणि आपल्याकडे आता प्लेट्सही आल्यात. आपलं मिशन संपलंय. आता हे सिक्रेट आपल्यातच राहील. त्यामुळे रायाची ओळख विसरायची आणि विशाल भोसले म्हणून जीवन सुरू करायचं. त्यावर लगेच आता राया मॅडमला म्हणू लागतो, नाही मॅडम, मी ही ओळख नाही विसरू शकत. मी माझ्या मिसफायरला नाही विसरू शकत. मी तिच्याशी लगीन केलंय हो. या सगळ्यात मला माझ्या मिसफायरवरती प्रेम झालंय, नाही विसरू शकत. त्यावर लगेच आता मॅडम ओरडतच म्हणू लागतात, राया तुला ते विसरावं लागेल. तुझी नाती गोती जी काही 2 वर्षात तू कमावली होती ना, ती सगळी तुला विसरावी लागेल. तुला जर जगायचं असेल तर विशाल भोसले म्हणूनच जगावं लागेल. राया ही ओळख घेऊन जायचं पुढे असेल तर तुला तुझं जीवन संपवावं लागेल. तुला काय करायचं ते ठरव. तुला रायाची ओळख संपवावीच लागेल विशाल भोसले. त्यावर लगेच राया म्हणू लागतो, हो, नाहीये मी राया, नाहीये मी राया, नाही जगू शकत मी रायाचं आयुष्य. कारण मी राया नव्हतोच. पण या सगळ्यात माझ्या मिसफायरला मी नाही विसरू शकत मॅडम. मिसफायर माझा श्वास आहे, माझा जीव आहे. मी तिला माझ्या मनातनं कधी बी बाहेर काढू शकत नाही. आता मात्र मॅडमला खूपच राग आलेलं असतं. त्या रागानेच आता रायाकडे बघत असतात. तर इकडे आता शशिकला आणि मंजिरी हॉलमध्ये बसलेले असतात. मंजिरी मात्र सारखा रायाचा विचार करत असते. राया कुठे असेल? त्याला कोणी नेलं असेल? काय झालं असेल? त्याच वेळेस आता लगेच शशिकला म्हणू लागते, मंजिरी मंजिरी सावर अगं स्वतःला. आधी स्वतः खंबीर हो, तर रायाचा शोध घेऊ शकतो ना आपण. तू जर अशी धांदवल्यावानी करायला लागली तर कसं जमणार बरं? हे बघ, असं काही करू नको, शांत हो. त्यावर लगेच मंजिरी म्हणू लागते, काकू, अगं पण कुठे गेला असेल राया? तो नक्की कुठल्या तरी संकटात आहे. त्याच वेळेस आता लगेच घोरपडे येतो. घोरपडे पटकन आता मंजिरीसमोर त्या 2 फाईल फेकतो. म्हणजे तिथे टेबल असतो ना, त्यावरती टाकतो. आता मंजिरी आणि शशिकला या घोरपडेकडे बघू लागतात. त्याच वेळेस आता लगेच घोरपडे म्हणू लागतो, मंजिरी तू अगदी बरोबर बोलते. राया आता पुन्हा कधी येणार नाहीये. त्यावर लगेच आता मंजिरी आणि शशिकला पटकन उठून उभी राहतात. ए जय, काय बोलतोयस तू? राया येणार नाही म्हणजे? त्यावर लगेच आता घोरपडे म्हणू लागतो, हो मंजिरी, कारण राया नावाचा माणूसच अस्तित्वात नाहीये. रायाने आपल्याला फसवलंय. हे सगळं त्याचं खोटं नाटक होतं. त्यावर लगेच आता मंजिरी म्हणू लागते, जय काय बोलतोयस तू?
हे बघ, माझ्या रायाबद्दल मी काही ऐकून घेणार नाही. त्यावर लगेच घोरपडे म्हणू लागतो, मला माहिती होतं तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवणार नाही, म्हणून मी पुरावे घेऊन आलाय. बघा, ही फाईल उघडून बघा. त्यातलं सत्य तुम्हाला कळेल. राया 2 वर्षापूर्वी या पंढरपुरामध्ये आला होता. त्याआधीची त्याची कुठलीही ओळख नाहीये. आणि ती बाई रायाची आई नव्हतीच आणि राया माझा भाऊ नव्हता. हे सगळं नाटक होतं. फसवलंय त्याने आपल्या सगळ्यांना. आता मंजिरीलाही धक्का बसतो. तेव्हा मंजिरी लागते, जय, तू माझ्या रायाबद्दल असं वाकडं तिकडं काही बोलू शकत नाही हं. माझा राया मला कधीही फसवू शकत नाही. तेव्हा घोरपडे म्हणू लागतो, मग मी खोटं बोलतोय असं वाटतंय का तुम्हाला? मग बघा ना, म्हणून तर मी पुरावे घेऊन आलोय. बघा. त्यावर लगेच शशिकला म्हणू लागते, जय, थांब, आधी मला बघू दे, कारण माझाही तुझ्यावरती विश्वास नाही. मला चेक करू दे. आता शशिकला लगेच त्या फाईल उघडू लागते. त्याच वेळेस आता लगेच घोरपडे म्हणू लागतो, मंजिरी, अगं 2 वर्षापूर्वी राया पंढरपूरमध्ये आला. त्याने एक गुन्हा केला आणि 2 वर्षापूर्वी त्याला अटक झाली होती. त्याआधीचं त्याचं कुठलंही रेकॉर्ड कुठेच नाहीये. राया नावाचा माणूस मुळात म्हणजे अस्तित्वातच नाहीये. तेव्हा मंजिरी लागते, बास जय, असं रायाबद्दल मी ऐकून घेणार नाही, आधीच सांगितलंय. बास, माझा राया असं मला फसू शकत नाहीये. मी अजूनही तुला सांगते हं. त्यावर लगेच आता घोरपडे म्हणू लागतो, मंजिरी, माझ्यावरती विश्वास ठेव. मी सगळीकडे चौकशी केली. राया माणूस अस्तित्वात नाहीये. त्याने आपल्याला फसवलंय आणि 2 वर्षापूर्वी तो या पंढरपूरमध्ये आला होता. मग त्याच्याबरोबर त्याची मित्रही होती. ती बाई पण होती त्याची आई म्हणून. कुठे गेले ते सगळे? सांग ना मंजिरी. अगं, जर रायाने आपल्याला फसवलं नाही तर त्याचे ते सगळे मित्र, त्याची ती आई कुठे? त्यांचा काही तपास लागलाय? त्यावर लगेच मंजिरी लागते, असेल ना, असेल. राया गायब झालाय कारण त्याला त्या माणसांनी नेलंय, गाडीत टाकून नेलंय. मी माझ्या डोळ्यांनी बघितलं होतं. त्यावर लगेच आता घोरपडे म्हणू लागतो, हो, बघितलं असशील ना. त्या माणसांनी रायाला घेऊन जाताना बघितलं असशील तू. पण मग तो डिफिकल्ट, तो डंकी कुठे? त्याची माणसं कुठे? सांग ना. त्यावर लगेच मंजिरी लागते, असतील, ते पण असतील. मी त्यांना फोन करून बघते. ते कदाचित रायाला शोधायला गेले असतील. आता मंजिरी पटकन डिफिकल्ट डंकीला फोन लावते, पण कुणाचाही फोन लागत नाही. सगळ्यांचे फोन बंद असतात. आता मात्र लगेच मंजिरी म्हणू लागते, कुणाचाच फोन कसा लागत नाहीये? काय चालू आहे सगळं? कदाचित ना ते रायाला शोधण्यासाठी बाहेर पडले असतील आणि कुणास ठाऊक तेही कुठल्या संकटात अडकले असतील तर मग. त्यावर घोरपडे म्हणू लागतो, मंजिरी, मंजिरी, अगं जाग हो, डोळे उघड मंजिरी. रायाने तुला फसवलंय. तुला काय, सगळ्यांनी फसवलंय. माझा भाऊ म्हणून मिरवत असणारा राया माझा भाऊ नव्हताच. हे सगळं खोटं होतं. आणि मंजिरी, हेच नाही तर रायाबद्दल मला अजून एक सिक्रेट कळालंय. अगं, माणसाला प्रत्येक वळणावरती काहीतरी पार्श्वभूमी असते की नाही? सांग बरं मंजिरी, असते ना? तशी रायाला आहे. पार्श्वभूमी आहे रायाला, पण तर ती इथे नाही, ती पुण्यात आहे. राया 2 वर्षापूर्वी पुण्यात होता. आता मंजिरी धक्क्याने घोरपडेकडे बघू लागते. शशिकलालाही मोठा धक्का बसलेला असतो. तेव्हा घोरपडे म्हणू लागतो, हो, राया 2 वर्षापूर्वी पुण्यात होता. पुण्यातील एरवाडा जेलमध्ये. त्याने तिथे एक गुन्हा केला होता आणि कैद्यासारखं जीवन जगत होता. आता मात्र मंजिरीला घोरपडेचा खूपच राग येतो. तेव्हा मंजिरी लागते, बा जय, मी सांगितलेलं कळत नाही तुला? सगळं काही खोटं आहे. तू मला खोटं काही सांगण्याचा प्रयत्न करू नको. माझा राया मला कधीही फसवू शकत नाही. तेव्हा घोरपडे म्हणू लागतो, मंजिरी, अगं जागी हो मंजिरी. तुला रायाच्या प्रेमाचं वेड लागले म्हणून तू हे सगळं बोलती, पण राया तुला फसवून केव्हाच निघून गेलाय. आता मंजिरी खूपच भडकते आणि जोरदार दिशी घोरपडेच्या कानेखाली ओढते आणि लागते, बास जय, सांगितलेलं समजत नाही तुला? माझा राया असं कधीही करू शकत नाही. माझा राया फक्त माझा नवरा नाही, तर तो माझा श्वास आहे, माझं अस्तित्व आहे, माझं सर्वस्व आहे, माझं सगळं काही येतो. तो माझ्याशी असं खोटं नाटक कधी करू शकत नाही. हो, असेल, त्याचे मित्र खोटारडे असतील, सगळं काही खोटं असेल, पण माझं आणि माझ्या रायाचं प्रेम कधीही खोटं असू शकत नाही. आणि माझा राया मला असं फसवू शकत नाही. मी सांगते ना, कारण तो माझं अस्तित्व आहे, माझं पूर्ण सर्वस्व आहे. त्यामुळे माझ्या रायाबद्दल मी असं काही ऐकून घेणार नाही आहे. आता तू तुझ्या तोंडातनं एक शब्दही काढू नको. त्याच वेळेस घोरपडे म्हणू लागतो, मंजिरी, ऐकून घे. तुझा राग येणं साहजिक आहे गं, पण मंजिरी, माझं ऐकून घे. मी खोटं बोलत नाहीये. तेव्हा मंजिरी लागते, गप्प बाईस. अरे आजवर मला आणि रायाला दूर करण्यासाठी तू काय काय नाही केलं रे? सांग ना.
अरे आमच्यामध्ये येऊन तू प्रत्येक वेळेस दरी निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे, म्हणूनच करतोय ना हे सगळं. पण एक गोष्ट लक्षात ठेव, हा राया फसवणारा असूच शकत नाही आहे. कारण प्रत्येक वेळेस माझ्यावर येणारं संकट या रायाने स्वतःवरती झेललंय. अरे प्रत्येक वेळेस त्याने स्वतःचा जीव माझ्यासाठी धोक्यात घातलाय. अरे याच रायाने प्रत्येक वेळेस माझ्यासाठी स्वतःला मातीत गाडून घेतलं, तर कधी आगीत झोकून दिलंय. आणि हा राया फसवा असू शकतो असं म्हणायचंय तुला? शक्यच नाहीये. माझा राया मला कधीही फसवू शकत नाहीये. त्यामुळे घोरपडे, हे सगळं नाटक थांबव. तुला काय वाटलं राया नाहीये म्हणून तू माझ्या मनात त्याच्याविरुद्ध काहीही भरवशील आणि मी तुझं ऐकेल? अरे मुळात म्हणजे ना, माझा तुझ्यावरती विश्वास नाही आहे. आजवर तू मला आणि रायाला दूर करण्यासाठी खूप काय काय केलं आहे आणि अजूनही तू तेच करतोय. त्यामुळे निघ. इकडनं चालतं व्हायचं. पुन्हा माझ्या घरात पाऊलही ठेवायचं नाही. निघ इकडनं. असे म्हणत आता मंजिरी घोरपडेला तिकडनं जायला सांगते. त्याच वेळेस घोरपडे म्हणू लागतो, मंजिरी माझं ऐकून घे. मी खोटं बोलत नाही आहे मंजिरी. मी खरंच बदललोय. मी असं का करेन? त्यावर मंजिरी आता धक्के मारत घोरपडेला बाहेर काढते आणि लागते, जा म्हटल्यावर कळत नाही तुला? निघ इकडनं. आता मला एक शब्दही ऐकायचा नाही. निघायचं म्हटलं की निघायचं. त्याच वेळेस आता घोरपडे मंजिरीकडे बघतो आणि मनाशीच म्हणू लागतो, मंजिरी तू वेडी झाली आहेस ग. रायाच्या प्रेमात वेडी झाली. पण मंजिरी, आजवर हा घोरपडे चुकत होता. त्याने आजवर राहायला आणि तुला दूर करण्यासाठी खूप काय काय केले. पण आज हा घोरपडे खरं सांगतोय. कारण मी रायाबद्दल सगळं सिक्रेट आणून घेतलंय आणि राहायचं सत्य माझ्या समोर आलंय मंजिरी. पण आत्ता मी काही बोलू शकत नाही, कारण तू काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाही. त्यामुळे मला इकडनं जावंच लागेल. असे म्हणत घोरपडे आता लगेच तिकडनं बाहेर निघून जातो. तेव्हा मंजिरी मनाशीच म्हणू लागते, नाही नाही, हा एक नंबरचा खोटारडा आहे. माझा राया फसवा असू शकत नाही. तो मला फसवू शकतच नाही. असे आता मंजिरी मनाशीच म्हणू लागते. तर इकडे राया आता त्या बंद खोलीत असतो. रायाला मात्र पूर्ण साखळ्यांनी आता बांधून ठेवलेलं असतं. त्याच्या गळ्यातून हातातून पायापर्यंत साखळ्या लावलेल्या असतात. आता राया मात्र आपल्या मिसफायरच्या आठवणीत रमून गेलेलो असतो. मिसफायर, अगं कसं विसरू मी तुला? नाही विसरू शकत मिसफायर. आता मिसफायर बरोबर झालेलं रायाचं लग्न, तिच्याबरोबर घालवलेले सगळे काही आनंदाचे क्षण, सगळे काय रायाला आठवत असतात. तेव्हा राया लागतो, नाही मिसफायर, हा राया जरी खोटा असला तरी त्याचं प्रेम खोटं नव्हतं. त्याचं या मिसफायरवरती जीवापाड प्रेम आहे. अजूनही तो त्याच्या मिसफायरला नाही विसरू शकत. कधीच नाही विसरू शकत. मला माझ्या मिसफायरकडे जावंच लागेल. काय बी झालं तरी जावंच लागेल. त्यासाठी या लोकांना जे काय करायचे ना, ते केलं तरी चालेल. मला मारून टाका, पण माझ्या मनातनं माझ्या मिसफायरचं प्रेम तुम्ही नाही काढू शकत. हा राया तिच्यावरती जीवापाड प्रेम करतोय. त्यामुळे तुम्ही आता या रायाला संपवलं तरी चालेल. पण हा राया जगेल तर मिसफायर बरोबर आणि मरेल तर मिसफायर बरोबर, असं आता रायाने ठरवलेलं असतं. तर इकडे डिफिकल्ट आता रायाच्या त्या बंद खोलीत आलेलं असतो. रायाचे सगळं बोलणं आता डिफिकल्टने ऐकलेलं असतं. तेव्हा लगेच डिफिकल्ट लागतो, राया तुला मंजिरीला विसरावंच लागेल. हे बघ, आपल्या देशासाठी आपण हे मिशन सुरू केलं होतं आणि देशाच्या सुरक्षिततेसाठी हे सगळं सिक्रेट मिशन आता आपल्याला बाहेर पडू द्यायचं नाही आहे. त्यामुळे राया, तुला रायाची ओळख विसरावीच लागेल, तरच त्यात आपला फायदा आहे. त्यावर लगेच आता रायाम लागतो, हो मी रायाचं जीवन विसरू? अरे पण माझ्या काही भावना आहेत की नाही? माझं मिसफायरवरती जीवापाड प्रेम आहे. अरे या या हाताने मी माझ्या मिसफायरच्या गळ्यात मंगळसूत्र घातलंय. देवा ब्राह्मणाच्या साक्षीने मी तिच्याबरोबर लग्न केलं. तिला विसरू मी? अरे रायाचं जीवन कसं विसरू मी? सांग ना. अरे मी या सिक्रेटचा एक मिशनचा भाग होतो. हे मी कधी बी कुणाला सांगणार नाही. माझा जीव गेला तरी चालेल, पण हे सिक्रेट मी कधीच कुणाशी बोलणार नाही, कधीच कुणाला सांगणार नाही. पण प्लीज तुमच्या मॅडमला सांगा ना, मला माझ्या मिसफायरकडे जाऊ द्या. मी तिच्याशिवाय नाही जाऊ शकत. तेव्हा लगेच डिफिकल्ट मला लागतो, राया तू विशाल भोसले आणि आता तुला तुझं आयुष्य जगावं लागेल, रायाचं नाही. त्यामुळे मंजिरीला विसर. त्यावर लगेच आता राया मला लागतो, हे तू बोलतोय? डिफिकल्ट तू बोलतोय? अरे सांग ना. अरे तुझ्या समोर माझं आणि मिसफायरचं लग्न झालं होतं ना, बघितलं होतं ना तू. पण तू काय रे, आता डिफिकल्ट थोडा राहिलाय. तू आता माझा मित्र नाही आहे ना. आता तू तर वर्दीतला पोलीसवाला झालाय, मोठा ऑफिसर आहे ना तू. त्यामुळे आता तुला मात चढलाय ना, म्हणून तू असं बोलतोय ना. तेव्हा डिफिकल्ट म्हणू लागतो, हे बघ राया, जे काय झालं
ते आपल्या मिशनचा एक भाग होता. त्यामुळे तुला या 2 वर्षाचं हे सगळं आयुष्य विसरावं लागेल आणि तुला तुझ्या मनावरती मोठा दगड ठेवून नवीन सुरुवात करावी लागेल. तेव्हा रायमला तो जमणार नाही. काही झालं तरी हा राया त्याच्या मिसफायरला विसरू शकत नाही, कारण त्याच्या मिसफायरच्या प्रेमाचं वेड लागलंय आणि माझ्या मिसफायरसाठी हा राया काय बी करणार. त्यासाठी तुम्हाला मला मारून टाकायचं आहे ना, मारून टाका. मला फाशी द्यायची असेल ना, लगेच देऊन टाका. पण हा राया मिसफायरशिवाय नाही जगू शकत. जाऊन सांग तुझ्या मॅडमला, मला गोळी घालायची ना, घालून टाका, संपून टाका या रायाला. पण मी माझ्या मिसफायरपर्यंत पोचणार. तुम्ही काय बी करा, पण मी माझ्या मिसफायरपर्यंत जाण्यापासून तुम्ही मला रोखू शकत नाही. जा, तुझ्या मॅडमला निरोप दे, संपून टाक म्हणा मला. असे म्हणत आता लगेच डिफिकल्ट तिकडनं निघून जातो. त्याच वेळेस आता इकडे घोरपडे मात्र इथे मंजिरीच्या घरासमोर अंगणात आता टेन्शनमध्ये विचार करत असतो. तेव्हा घोरपडे मनाशीच म्हणू लागतो, मंजिरी, मला माहिती आहे हे तू बोलत नाहीये, हे रायावरती तुझं असणारं प्रेम बोलतंय. त्यामुळे मंजिरी, एवढे पुरावे समोर असूनही तुला कळत नाहीये. पण मंजिरी, आजवर या घोरपडेने खरंच तुला फसवलं असेल ग, तुझ्याशी खोटं बोललं असेल. पण आज घोरपडे खरं बोलतोय. राया नावाचा माणूसच नाहीये, हे कसं सांगू मी या मंजिरीला. पण नाही, मला जे सत्य कळालंय ते असं अर्ध्यावरती सोडून चालणार नाही. मला या रायाची सगळी माहिती काढावी लागेल आणि मी ते करणार. तेवढ्यात लगेच आता शशिकला येते. त्याच वेळेस आता शशिकला घोरपडेचा हात पकडते आणि लागते, ए जय, काय चालू रे तुझ्या मनात, नेमकं खरं खरं सांगा. हे बघ, राया इथे नाहीये, आता जीजी पण नाहीये, म्हणून तू मंजिरीचा गैरफायदा घ्यायला बघतोय ना. बोल, राया आणि मंजिरीच्या मध्ये फूट पाडण्यासाठी हे सगळं करतोय ना. पण एक गोष्ट लक्षात ठेव घोरपडे, आता तुझ्या आणि मंजिरीच्या मध्ये ही शशिकला उभी आहे आणि ही शशिकला ढाल बनून आता मंजिरीच्या पाठीशी उभी राहणार आहे. त्यामुळे तू मंजिरीकडे वाकड्या नजरेने बघू शकत नाही. लक्षात ठेव, थांबव हे सगळं. त्यावर लगेच आता घोरपडे मला लागते, ए तू माझ्यावरती आरोप घेते, माझ्यावर. तू लय धुतल्या तांदळाची असं समजू नको. आजवर तू किती पापं केली ही लक्षात आहे ना. अगं, तुझी पापं जर मोजायला सुरुवात केली ना, तर रांजण सुद्धा कमी पडेल शशिकला. आणि तू मला सांगते. त्यावर लगेच आता शशिकला मला लागते, ए डोक्यात जाऊ नको. जे काय असेल ना ते खरं खरं सांगून टाक. का करतोय हे सगळं तू? मंजिरीला फसवण्यासाठी ना. मंजिरी आणि रायात दरी पाडून तुला मंजिरीला मिळवायचंय ना, म्हणून करतोय ना हे सगळं. त्यावर लगेच आता घोरपडे लागतो, बास शशिकला काकू, मी आजवर खूप काही नालायकपणा केलाय ना, हे तुलाही माहिती आहे आणि मलाही माहिती. पण आज मी बदललोय आणि मला रायाचं सत्य कळालंय, म्हणून मी ते तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करतोय. पण शशिकला काकू, तुम्हाला ते कळत नाहीये ना. त्यामुळे ठीक आहे, मी जातो. तुझ्या आणि मंजिरीच्या आयुष्यातनं कायमचं दूर निघून जातो. पण रायाचं सत्य मी सगळ्यांसमोर आणणार, ते मी करणार. तुला जे करायचंय ना ते कर. पण तेव्हा मात्र मंजिरीला पश्चाताप होईल, कारण तेव्हा तिला वाटेल की जय घोरपडे खरं बोलत होता आणि आपण त्याचं ऐकायला होतं. पण त्यावेळेस मी इथे नसेल, तू असशील तिच्या सोबतीला. तुला जे करायचंय ना ते कर, पण मला जे करायचं ते मी करणार. असे म्हणत घोरपडे तिकडनं निघून जातो. तर इकडे नैना मॅडम आता आपल्या ऑफिसमध्ये एक फाईल चेक करत असतात. तेवढ्यात आता लगेच इन्स्पेक्टर अविनाश कांबळे येतो. त्याच वेळेस आता इन्स्पेक्टर अविनाश मॅडमला म्हणू लागतो, मॅडम, तो राया ऐकायला तयार नाही, त्याला त्याच्या मिसफायरकडे जायचे. तो सांगतोय की तुझ्या मॅडमला जाऊन सांग, हा राया त्याच्या मिसफायरपर्यंत पोचणार. त्यावर लगेच मॅडम लागतात, इन्स्पेक्टर अविनाश, तो राया नाही विशाल भोसले, हे विसरू नका, विशाल म्हणा. त्यावर लगेच आता डिफिकल्ट म्हणू लागतो, मॅडम, हे बघा, खरंच आपण रायाच्या भावनांना समजून घ्यायला पाहिजे हो. त्याचं खरंच खूप प्रेम आहे. त्याने आपल्यासाठी या मिशनमध्ये खूप काय काय केलं आहे. स्वतःचा जीव धोक्यात घालून त्याने आपल्याला आपल्या प्लेट्स मिळवून दिल्या की नाही. मग आपणही एकदा त्याचं ऐकायला पाहिजे, त्याला त्याच्या मंजिरीपर्यंत पोचवायला पाहिजे. त्याचं मंजिरीवरती अफाट प्रेम आहे हो मॅडम. त्यामुळे प्लीज मॅडम. तेव्हा लगेच आता मॅडम म्हणू लागतात, ए अविनाश, तू आता डिफिकल्टच्या रूपात आला की काय. हे बघ, ही असली भावनिक माणसं मला अजिबात आवडत नाही. आपण हे सिक्रेट मिशन देशाच्या सुरक्षितेसाठी केलं होतं आणि आता तू इन्स्पेक्टर अविनाश हे विसरू नको. उगाच डिफिकल्टच्या रूपात जाऊन रायाचा पुळका आणू नको. आणि हे बघ, तो विशाल भोसले रायाचं आयुष्य जगू शकत नाही आणि त्याला जर ते जगायचं असेल तर मला त्याला संपवावंच लागेल. त्यावर लगेच आता डिफिकल्ट लागतो, मॅडम काय बोलताय तुम्ही.
त्याच वेळेस मॅडम म्हणू लागतात, एवढं चमकायला काय झालं, आपल्यासाठी काही नवीन आहे का? अरे मिशन संपल्यानंतर आपण कित्येकांना संपवलंय हे तुला माहिती आहे ना? हे देशाचं सिक्रेट मिशन आहे आणि रेस्क्यू टीमचं हे कामच असतं. त्यामुळे रायाला संपवण्याची वेळ आली तरी चालेल, पण रायाचं आयुष्य जगू शकत नाही, लक्षात ठेव. त्यावर लगेच आता डिफिकल्ट लागतो, हे बघा मॅडम, मला काय म्हणायचं ते समजून तरी घ्या. त्याच वेळेस मॅडम म्हणू लागतात, अविनाश चल निघ ड्युटीला. आता हे डिफिकल्टचं जगणं विसरून जा आणि रायाची बाजू घेणं बंद कर. तू त्याचा मित्र नाहीये, तो विशाल हे विसरू नको. चल ड्युटीवर जा. त्याच वेळेस डिफिकल्ट म्हणू लागतो, सॉरी मॅडम, पण माझ्या मनात जे आहे ना ते मी बोलून जातो. खरंच मी माझ्या डोळ्याने बघितलंय, मंजिरी आणि रायाचं अफाट प्रेम आहे. ते दोघे एकमेकांशिवाय नाही राहू शकत. रायाचा श्वास म्हणजे मंजिरी आहे. त्यामुळे आपल्याला त्याच्या भावनांची कदर करायला पाहिजे. त्याने आपल्यासाठी एवढं सगळं केलं. प्रत्येक वेळेस प्रत्येक संकटात आपल्या प्लेट्स मिळवून देण्यासाठी तो लढत राहिला. त्याने हार मानली नाही. स्वतःचा जीव कित्येक वेळा त्याने आपल्यासाठी धोक्यात घातलाय, हे तुम्हीही बघितलंय मॅडम. त्यामुळे एकदा तरी आपल्याला त्याच्या भावनांचा विचार करावाच लागेल. हे बघा मॅडम, जर माणसाच्या मनात भावनाच नसेल तर त्या माणसाचा उपयोग काय? त्यामुळे मॅडम प्लीज माझं ऐका आणि रायाला मंजिरीपर्यंत जाऊ द्या. तो आपलं सिक्रेट कुणालाही कळू देणार नाही. हे सिक्रेटच राहील, पण आपल्याला त्याच्या भावनांचा कदर कराव्याच लागतील. त्याच वेळेस मॅडम म्हणू लागतात, बास, असं असेल तर मला त्या विशाल भोसलेला संपवावं लागेल. चल निघ इकडनं. आता डिफिकल्ट मात्र तिकडनं निघून जातो. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, इथे मॅडम आता रायाजवळ आले असतात. तेव्हा राया म्हणू लागतो, मॅडम तुम्ही मला संपवून टाकलं तरी चालेल, पण मला माझ्या मिसफायरचं जीवन हवंय. मला हे विशाल भोसलेचं जीवन नको आहे. मला राया म्हणून माझ्या मिसफायरबरोबर राहायचं आहे. आता मॅडम भडकतात आणि लगेच रायावरती गोळी चालवतात. आता डिफिकल्टला मात्र मोठा धक्का बसलेला असतो. तर इकडे आता मंजिरी वेड्यासारखी रायाची वाट बघत असते. त्याच वेळेस आता इंद्रायणी धर्माधिकारी मॅडम मंजिरीच्या घरी पोचलेले असतात. तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते, कोण आहात तुम्ही? त्याच वेळेस आता त्या मॅडम म्हणू लागतात, रायाला ओळखतेस ना तू? राया माझा. त्याच वेळेस आता मंजिरी लागते, राया कोण आहे तुमचा? तुम्ही ओळखता का त्याला? तुम्ही बघितलं का? कुठे राया? असे असंख्य प्रश्न मंजिरी आता मॅडमला विचारू लागते. त्याच वेळेस आता मॅडम म्हणू लागतात, राया होता, आता तो नाहीये, कारण मी त्याला संपवलंय. आता मंजिरीला मात्र धक्काच बसतोय. या मॅडम असं काय बोलतायत? रायाला संपवलंय म्हणजे नेमकं मॅडम मंजिरीला काय सांगणार? पुढे काय काय होणार? हे खरंच खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.